महफिल आदर तनीनू की उर फैला आज की रात है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। कोरोना वायरस की रोकथाम के लिए आज 22 मार्च नांदेड़ में जनता कर्फ्यू नाफिज। हिंदुस्तान में कोरोना वायरस जैसी मौजी मर्ज की रोकथाम के लिए वजीर आजम नरेंद्र मोदी ने मुल्क की अवाम से आज जनता कर्फ्यू की अपील की थी। शहर नांदेड़ में जनता कर्फ्यू 100% कामयाब नजर आ रहा है। शहर के रास्तों पर सनसनान नजर आ रहे हैं, कहीं कहीं एक आधा आदमी रास्ते पर नजर आ रहा है। जनता कर्फ्यू में जरूरी इक़दामात को शामिल नहीं किया गया था। शहर के मुख्तलिफ इलाकों में दुकानें, तिजारती इदारे, होटलें बंद देखी गई है। मुख्तलिफ तिजारती इदारों की तंजीमों ने जनता कर्फ्यू में हिस्सा लेने की अपील की थी। बस सर्विस, ट्रैवल सर्विस बंद की वजह से रेलवे स्टेशन, बस स्टैंड, ट्रैवल पॉइंट पर सन्नाटा नजर आ रहा है। जिला इंतजामिया ने कल ही जनता कर्फ्यू पर अमल की अपील की थी। शहरियान ने भी वजीर आजम नरेंद्र मोदी और महाराष्ट्र के वजीर आला उद्धव ठाकरे की अपील को कबूल करते हुए जनता कर्फ्यू के दौरान अपने अपने घरों में रहने को तरजीह दी है। हुकूमत ने तेलंगाना सरहद को सील कर दिया गया है, जिसकी वजह से शहर से गुजरने वाली शौराहें भी सनसनान हो गई है। जनता कर्फ्यू में मेडिकल स्टोर, मेडिकल सर्विसेज चालू थी ताकि शहरियों को किसी किस्म की मुश्किलात ना हो। आजचा जो जनता कर्फ्यू म्हणून माननीय पंतप्रधान साहेबांनी लागू केलेला आहे तो संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेत आणि व्यवस्थित पार पडतो आहे। जवळजवळ 100% दुकान किंवा इतर ज्या आस्थापना आहेत त्या बंद आहेत, कुठेही गर्दी नाही। शहरात तुरळक काही टू व्हीलरवाले मेडिकलच्या नावाखाली किंवा इतर इमर्जन्सीच्या नावाखाली फिरत आहेत। अन्यथा बऱ्यापैकी आपण शहरातील या वाहतुकीवरती सुद्धा लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेला आहे। लोक घरातून बाहेर पडत नाहीत। माझे नांदेड शहर त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना आव्हान आहे की कोणी रस्त्यावर येऊ नये। आपल्याला खूप मोठा जनसंघर्ष कोरोना विरोधी घ्यावा लागेल। जोपर्यंत पब्लिकचा सहभाग अशा पद्धतीने मिळणार नाही तोपर्यंत म्हणजे कोरोना व्हायरस रोखणे मुश्किल होऊन जाईल। आज इतर देशांमध्ये जसे इटली, स्पेन, इराण या देशामध्ये ज्या पद्धतीने हा व्हायरस पसरलेला आहे, हा केवळ दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये योग्य ती दक्षता घेतली गेली नाही। या एका कारणामुळे जास्तीत जास्त व्हायरसचे लागण लोकांना झाली आणि त्याचा परिणाम त्या भागामध्ये वाढलेल्या मृत्यूदर जे आज इटलीमध्ये आपण काल जर पाहिला तर 627 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या अगोदरसुद्धा 400-450च्या वरच त्यांचे फिगर्स आहेत आणि 4000पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे झालेला आहे। आपण नागरिकांनी याबाबतीत दक्षता घ्यावी। सर्वांनी मिळून पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, या सर्वांना सहकार्य करा। विनाकारण रस्त्यावर फिरू नका। पोलीस दलालासुद्धा या व्हायरसपासून आम्हालासुद्धा धोका आहे, आरोग्य विभागातल्या लोकांना धोका आहे। आम्ही यामध्ये काम करत असताना विचारपूर्वक सर्वांना शांततेने सहभाग करण्यासाठी कळवू इच्छितो। ज्यांना कुणाला इमर्जन्सी असेल तर प्रथम त्यांनी कॉल करा आणि मेडिकल किंवा काही हेल्प असेल तर तसेच अगोदर नोंद करा। विनाकारण अशा पद्धतीने फिरणं आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग करणं योग्य नाही। त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल।